तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे 5च मिनटामध्ये मेथीची भाजी टोमॅटो टाकून. तर इथं मी मेथी छान अशी निवडून घेतलेली आहे आणि आता ही मेथी जी आहे तर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. तर ही बघा मी छान अशी मेथी धुवून घेतली. आता इकडं मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे 10 ते 15 मिनटं. आता मी इकडं शेंगदाणे, लसूण, 5-7 हिरव्या मिरच्या. आता हे हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर मिक्सरला बारीक काढून घेते मी ह्याची पेस्ट. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया आणि शेंगदाणे पण ओबडधोबड मिक्सरला बारीक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता असं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता इकडं चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे मी आणि लसूण जो आहे तर चांगला ठेचून घेतलेला आहे. तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलं आहे. आता हा ठेचलेला लसूण जो आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. लसूण छान असा परतून झाला लालसर की त्याच्यामध्ये आपण हा चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो पण छान असा परतून घेऊया. तर टोमॅटो छान असा परतून झाला की त्याच्यामध्ये मी ही भिजवलेली मुगाची डाळ आहे ना ती टाकून घेणार आहे आणि ही मुगाची डाळ टोमॅटो असं छान एकदम मस्त परतून घ्यायचं. आता जे शेंगदाणे आणि मिरची काढली होती मी मिक्सरला ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून छान असं परतून घ्यायचं. ते चांगलं परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लगेच आपण मेथीची भाजी टाकून घेऊया. तर मी आता ही मेथीची भाजी टाकून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे मी आणि ही मेथीची भाजी जी आहे तर असं छान असं ही पण परतून घ्यायची आपल्याला. एकदम फक्त 5च मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. साधी आणि सोपी, एकदम चवीला टेस्टी आणि पौष्टिक पण ही भाजी आहे. तर माझी ही भाजी जी आहे तर फक्त 5 मिनिटामध्येच तयार झालेली आहे. तर आता हे छान अशी मेथीची भाजी परतून झाली आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ह्याच्यावरती आता ताट झाकून ठेवले आहे 3 मिनिटासाठी, 3 ते 4 मिनिटासाठी. 3 ते 4 मिनिटं आपले झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त सरबरीत अशी ही मेथीची भाजी आपली झाली आहे. खायला तर एकदम टेस्टी भाजी आहे ही. तर आपली ही जी भाजी आहे तर करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता फक्त 5 मिनिटामध्ये ही भाजी झालेली आहे. धन्यवाद.